आता एक बातमी येते ती अपघाताच्या संदर्भात। मागठाणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 6 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येते। बोरिवली पूर्व या ठिकाणच्या मागाठाणे परिसरामध्ये ही घटना घडली आहे। 5 कार्स या एकमेकांवर आदळल्यात। 5 कार्स आणि एक बस देखील एकमेकांवर आदळली आहे। अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या अपघाताचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भात आता पुढील तपास सुरू आहे। 5 कार्स आणि एक बस या एकमेकांवरती आदळल्यात आणि यातून हा अपघात झालाय। या अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा 6 वाहनांचा अपघात बोरिवली पूर्व या ठिकाणी झाला। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले संजय गाडगे। वेस्टर्न एक्सप्रेसवरती असा विचित्र पद्धतीचा अपघात झालाय, काय अधिकची माहिती आहे संजय? नक्कीच मुंबईच्या बोरिवली परिसरामध्ये सायटो रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। साधारण 4 वाजण्याच्या सुमारास अंधेरीकडून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती मागाठणे मेट्रो स्थानकाखाली 6 गाड्यांचा अपघात झालेला आहे। एक खासगी बस आणि 5 कार आहेत यांचा अपघात झालेला आहे। ब्रेक न लागल्यामुळे पहिल्या गाडीचा जो अंदाज चुकला होता आणि यामुळे त्या गाडी जागेवर थांबण्याच्या प्रयत्नामध्ये मागील गाड्या देखील त्या एकमेकावर आदळलेल्या आहेत। त्या अपघातामध्ये गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरी मात्र गाड्यांमध्ये जे चालक असतील किंवा प्रवासी होते त्यांना मात्र किरकोळ दुखापत झाली। आता यापैकी 5 ते 6 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात। अपघाताचं नेमकं कारण काय आहे अद्याप समजलं नसलं तरी मात्र या अपघातामुळे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेले होते। वेस्टर्न एक्सप्रेसवरती 6 वाहनांचा अपघात झालाय। पोलीस या संदर्भात पुढील तपास करतात। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।